नमस्कार. उपस्थित मंचावरील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री निमेशजी सावे, तसेच श्री संजयजी यादवराव, कार्याध्यक्ष कोकण भूमी प्रतिष्ठान, माननीय श्री जगदीशजी ठाकूर, पालघर डिस्ट्रिक्ट टुरिझमचे अध्यक्ष, तसेच आमच्या केळवे गावचे प्रथम नागरिक श्री संदीप गिणी साहेब, तसेच आमचे पदाधिकारी, सभासद आणि उपस्थित विद्यार्थी बंधू भगिनी, सगळ्यांचं मी शब्द सुमनाने स्वागत करतो. आज या ठिकाणी आम्ही हा 6वा केळवी बीच पर्यटनचा महोत्सव साजरा करीत आहोत. गेले 5 महोत्सव आम्ही साजरे यशस्वीरित्या केलेले आहेत. प्रत्येक महोत्सवागणिक आम्ही वेगवेगळे पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करीत असतो. यंदाचा महोत्सव हा सुद्धा आम्ही त्याच विचारसरणीने साजरा करीत आहोत. आज या ठिकाणी एकंदरीत आम्ही 100 स्टॉल्स लावलेले आहेत. त्याच्यामध्ये व्हेज नॉन व्हेज फूडचे स्टॉल्स आहेत, त्याच्यानंतर कटलरीचे, म्हणजे दैनंदिन वापरासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या अनुषंगाने आम्ही हे स्टॉल्स लावलेले आहेत. हा महोत्सव करण्यापाठीमागचा मुख्य हेतू असा आहे की टुरिझमला कुठेतरी प्रोत्साहन मिळालं हवं आणि अनेक प्रकारचे असे कार्यक्रम केल्यानंतर टुरिझमला प्रोत्साहन मिळतं. आज या ठिकाणी आमचा प्रयत्न असतो की आमच्या केळव्याची किंवा या पंचक्रोशीतील टुरिझमची संस्कृती काय आहे, खाद्य संस्कृती कशी आहे. काही आजकाल हॉटेलला गेल्यानंतर कसं असतं, तीच ती मटार पनीरची भाजी, त्याच्यानंतर तेच ते सगळं कुर्मा भाजी वगैरे. पण आम्ही वाल वांग्याची भाजी देतो इकडे, आम्ही बोंबलाची पोतेंडी देतो इकडे. आमच्याकडे सगळं फूड कसं वर्साटाईल आहे आणि अंडर वन रूफ हे सगळं दाखवण्याचा देण्याचा आमचा हा प्रयत्न असतो. त्या अनुषंगानेच हा महोत्सव आम्ही साजरा करीत असतो. आज आपण पाहुणे मंडळी वेळेवर आले होते, पण थोडासा कार्यक्रमाला आपला उशीरच झाला, कारण संजयजी यादवराव थोडेसे ट्रॅफिकमध्ये फसले होते, त्यामुळे थोडंसं उशीरच झालेला आहे. तर पाहुण्यांना इकडे विनंती आहे की हा कार्यक्रम संपल्यानंतर भोजनाचा आस्वाद ह्या आम्ही लावलेल्या स्टॉल्सवर घ्यायचा आहे आणि मगच पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे. आणि नंतर संध्याकाळी सुद्धा तुम्हाला संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं आहे, अशी आपणास मी नम्र विनंती करू इच्छितो. आताच इथे मी थांबतो, कारण तुम्हाला सगळ्यांना पाहुण्यांना ऐकायचं आहे माझ्यापेक्षा. सो मी इकडेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आत्ताच ज्याप्रमाणे आपल्याला लक्षात आलं आहे की या पर्यटन महोत्सव हा जो आहे तो एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि यासाठी